नमस्कार, लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। लोकसभेची रणधुमाळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत आरोप प्रत्यारोप मात्र सरकार आणि विरोधी पक्ष करत आहे। आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी आहे काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेजी। नमस्कार नानाजी। नमस्कार। लोकसभा निवडणूक सुरू आहे, परंतु सरकारची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्वात पहिला प्रश्न की शेतकऱ्यांचा मुद्दा आहे। कांद्याचं निर्यातीची बंदी उठवली, परंतु त्यावर 40% मात्र कर लावण्यात आला आहे। एकीकडे बंदी उठवतात, दुसरीकडे 40% कर लावून ते बाहेर पाठवण्याचा कुठे ना कुठे सरकारला शेतकऱ्यांना दाखवायचं का आम्ही काम करतो, परंतु दुसरीकडून काढून घ्यायचं आहे। मी अनेकदा सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी आहे आणि त्याचे अनेक पुरावे देता येईल। पण आता कांद्याचा विषय तुम्ही काढलात, नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री असं आपण कालपर्यंत समजत होतो, पण महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात बंदी आणि गुजरातच्या कांद्याला निर्यात उठवून त्यात गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी 2 पैसे जास्त मिळेल याची काळजी ठेवणारा प्रधानमंत्री हा पहिल्यांदा पाहिला। प्रधानमंत्र्यांनी देशाच्यासाठी निर्णय घेतला पाहिजे। फक्त गुजरातसाठी निर्णय घेऊन आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी सगळे मुद्दे आम्ही उपस्थित केले, त्यामुळे निर्यात बंदी उठवली कांदा संपल्यानंतर आणि त्याच्याही नंतर आपण पाहिलं त्याच्यावर 40% त्यांच्यावर सेस लावला। त्याचा अर्थ शेतकऱ्यांना एकीकडे धाव म्हणायचं आणि त्याच्या पायाला बांधून ठेवायचं, अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे, दुतोंडी भूमिका म्हणतो आपण त्याला, ती भूमिका स्पष्ट होते। आणि भाजप हे शेतकरी विरोधी आहे, ते शेतकऱ्यासाठी काहीच करू शकत नाही। म्हणजे नरेंद्र मोदीच्या 10 वर्षाच्या काळात आपण त्यांच्या योजना पाहिल्यात, तर मग जीएसटी शेतकऱ्यांच्या जे शेतीसाठी लागणारे जे अवजार असतात, ट्रॅक्टर असेल, मोटर पंप असेल, त्याला सामनार असेल, खात असेल, तुमचं औषध असेल, बियाणं असेल, त्याच्यावर सगळ्यावर जीएसटी लावली। तेही छोटी मोठी 18% जीएसटी लावली। शेतकऱ्याला लुटायचं काम केलं। पण आता परिस्थिती अशी आहे की शेतकरी रोज रडत आहे, रोज आत्महत्या करतात, त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं, जाणबुजून दुर्लक्ष करायचं आणि शेतीतूनच शेतकऱ्याचं उच्चाटन करायचं। आणि म्हणून त्यासाठी 3 काळे कायदे आणले होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातला प्रचंड राग नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या मनात आहे। पण त्या रागामुळे आता शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राग निर्माण झाला आणि नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये आता कुठल्याही परिस्थितीत ठेवायचं नाही असं शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र आता पूर्ण बदललेलं आहे। एक गोष्ट पाहायला मिळते की मनमोहन सिंगचं सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार आलं आणि ती शेतकऱ्याला कर्जमाफी न देता राहुल गांधी म्हणतात की मोठ्या व्यापाऱ्यांना कर्जमाफी केली आहे। शेतकऱ्यांचं कर्ज त्यापेक्षाही जवळपास 20% आहे, परंतु मोठ्या व्यापाऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? 16.5 लाख कोटीचं कर्ज देशातल्या 23 उद्योगपत्यांचं माफ केलं। आता हे 16.5 लाख कोटीचं कर्ज म्हणजे याचा हिशोब आपल्याला साध्या पद्धतीने लोकांना कळावं, शेतकऱ्यांना कळावं म्हणून सांगतोय की आम्ही 24 वर्ष शेतकऱ्यांचं सातत्यानं दरवर्षी कर्ज माफ केलं असतं तर तेवढे पैसे लागले असते। पण यांनी 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं 23 उद्योगपत्यांचं कर्ज, मुठभर मित्रोंचं कर्ज माफ करण्यासाठी कुचराई केली नाही। 16.5 लाख कोटीचं कर्ज माफ केलं आणि जेव्हा शेतकऱ्यांचं कर्जमाफीची 2014 मध्ये यवतमाळमध्ये घोषणा केली होती की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं तर माझी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आम्ही करू। पण ज्यावेळेस मग ते प्रधानमंत्री झाले, प्रधानमंत्री झाल्यानंतर वो तो जुमला था असे म्हणायला मागं पुढे पाहिले नाही आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं। आम्ही भूमिका घेतलेली आहे। आम्ही यामध्ये स्पष्ट भूमिका आमची अशी आहे की आमचं सरकार इंडिया आघाडीचं आलं तर पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केली जाईल आणि त्यासाठी एक संविधानिक आयोग बनवला जाईल। ज्या वेळेस अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तो आयोग, संविधानिक आयोग शेतकऱ्यांच्या बांधावर जाईल, त्यांची परिस्थिती बघेल आणि त्या आयोगाने शिफारस केली तर सरकारला ते बंधनकारक राहील कर्जमाफीची। या पद्धतीची व्यवस्था सुद्धा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही करू। दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं एमएसपी मिळावं म्हणून। सरकारने काळा कायदा तयार केला असा तुमचा आरोप आहे, परंतु त्याच्यानंतर सरकारने माघार पण घेतली। पण माघार घेतल्यानंतरही
दीडपट MSPची जी ग्वाही सरकारने दिली आहे ती फक्त कागदावर दिसत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जे कापसाचे भाव असो, सोयाबीनचे भाव असो, तुरीचे भाव असो, ते वाढताना पाहायला मिळत नाही. परंतु व्यापाऱ्यांना कशा प्रकारे फायदा होतं हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मग या अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जर काँग्रेसच्या बाजूने जर झुकाव करताना दिसला तर सरकारची भूमिका तुम्ही म्हणतात की पहिली सही असेल, परंतु त्या पहिल्या सहीनं शेतकऱ्याचं जे दारिद्र्य आहे ते मिटण्याची दृष्टिकोनातून तुमचा काय प्रयत्न असेल? स्वामीनाथन समितीच्या सगळ्या शिफारसी आम्ही लागू करू. जवळपास आम्ही ठरलेलं आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की कर्जमाफी हा जो इश्यू आहे त्याच्यासाठी आयोग बसवायचा, हे स्वामीनाथन समितीची शिफारस आहे. MSP आम्ही लागू करू. ज्याच्यापासून 1 रुपया शेतकऱ्यांनी खर्च केला तर त्याला 1.5 रुपया तरी मिळाला पाहिजे. आज 4 आणे पण मिळत नाही 1 रुपया खर्च केला तर. अशा पद्धतीची भूमिका आहे. ज्यासाठी शेतकऱ्यांनी आता निवडणुकीच्या पहिले जे आंदोलन केलं होतं तर नरेंद्र मोदीजींनी शेतकरी दिल्लीला येऊ नये म्हणून खिळे काढलेत दिल्लीच्या भोवतात. तरी शेतकरी पुढे निघाले तर त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या मारून त्यांना शहीद केलं. त्यांच्यासाठी तर ते हत्या आहे. नाना, तुम्ही पण त्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता आणि त्यांच्यासमोर नेमकं काय भांडण झालं होतं तुमचं त्यांच्यासोबत? बघा, आमची भूमिका स्पष्ट होती. ज्या आश्वासन निवडणुकीच्या पहिले नरेंद्र मोदीजींनी आणि भाजपने या देशाला दिले, देशाच्या शेतकऱ्यांना दिले, जनतेला दिले, त्या आश्वासनाची पूर्तता व्हावी. पण 2016 पासून यांनी जशी नोटबंदी, GST अशा पद्धतीचे कायदे आणून ज्या पद्धतीनं सर्वसामान्याला लुटायचं काम या लोकांनी सुरू केलं, ते प्रश्न आम्ही नरेंद्र मोदीजींना त्यांच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये जेव्हा विचारले त्यावेळेस त्यांची जी भूमिका जे आश्वासन दिले त्याच्याबद्दलची बदलली आणि त्यामुळेच मला ते राजीनामा द्यावा लागला. आणि त्याच्यामुळे आज लोकांमध्ये सुद्धा आमच्यासाठी लढणारा आमच्याजवळ आमचा एक मित्र आहे, आमचा पोरगा आहे, ही भावना आहे. आणि माझं स्वागत, लोकांचा विश्वास आमच्या प्रती आहे, आमच्या काँग्रेस पक्षाप्रती आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामधलं जे एक मोठं परिवर्तन जे आहे ते परिवर्तन त्याच्यामध्ये आणि जनतेच्या विश्वासामध्ये आम्ही खरं उतरू. हा विश्वास तुमच्या माध्यमातून आम्ही राज्याच्या शेतकऱ्यांनी, तरुण आणि महिलांना देतोय. नानाभाऊ, एक गोष्ट दिसते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की मंगळसूत्र जे आहे तुमची ते चोरी जातील, यावर तुम्ही थोडं हे करा, लक्ष ठेवा. ऍक्च्युली मंगळसूत्र हा चोरी करणारा व्यक्ती कोण आहे त्याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही, परंतु इंडिकेशन केलं आहे तशा बाबतीचं. आणि एक मी आज बातमी वाचली की भाजपच्या एका कार्यालयातून एका कार्यकर्ते सोबत आलेल्या महिलांचं मंगळसूत्र चोरी केलेलं आहे. मूळ प्रश्न आपल्याला मी माहितीसाठी सांगतो की आज जी काही परिस्थिती आहे, मोदीजी म्हणतात की यांच्या हातात देश देऊ नका, हे देश विकून टाकतील. व या काँग्रेसनी या देशामध्ये ज्या देशात सुई बनत होती रॅकेटपर्यंत बनवलं. या देशाला उभं करण्यामध्ये काँग्रेसचं योगदान आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणावर आम्ही देश उभा केला. आज यांनी रेल्वेपासून सगळ्या गोष्टी विकल्यात. आता विकायसाठी तर काही ठेवलंच नाही, सगळं तर यांनीच विकलं. आणि तरी सुद्धा खोटारडापणा जो आहे, प्रधानमंत्र्यांच्या तोंडातून खोटारडापणा जो येतो आहे तो निश्चितपणे लक्षात येत आहे. आपण जे मंगळसूत्राचा उल्लेख केला, राजस्थानमध्ये त्यांनी ते भाषण केलं, त्याच्यानंतर देशभरातल्या लोकांनी त्यांच्यावर इतकं ट्रोल केलं की मोदीजींनी ते मंगळसूत्राची भाषाच बंद करून टाकली. आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही पडली, देशाच्या जनतेने उत्तर दिलं. आम्ही जेव्हा जनतेची जातीने जनगणना करून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या गोष्टीचं पूर्ण माहिती घेऊन ते जे गरीब असतील, सामान्य असतील, ज्यांनी अजूनही स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला नाही, फळं चाखली नाही, अशांना न्याय देण्यासाठी आम्ही लोकांनी हा प्रयत्न सुरू केला. त्याच्यातच त्यांची पायाखालची वाळू सरकली. आणि म्हणून खोटे आरोप लावायचे, लोकांची दिशाभूल करायची, हा प्रयत्न त्यांचा आहे. हिंदुत्वाचं सरकार आहे आमचं आणि आम्ही राम मंदिर बांधलं, एवढं चांगलं सुंदर राम मंदिर बांधलं, लोकांना जे आवडेल ते आम्ही काम केलं. मग काँग्रेस असा का आरोप करतो की आम्ही चांगलं काम नाही केलं? मला एक कळत नाही. गावातले मंदिरं तर तशीच पडलेली आहेत. अयोध्येचं राम मंदिर बांधलं, त्याला देशाच्या जनतेकडून पैसे गोळा केले. तुम्हाला लक्षात असेल की मीच विधानसभेत प्रश्न विचारला होता की कुठल्या चॅरिटी ऍक्टच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये भगवान श्रीरामाचं मंदिर बांधण्यासाठी हे पैसे गोळा केले जातात, त्याचा हिशोब काय? तर दुसऱ्या दिवशी यांनी पूर्ण देशातली दुकानं बंद करून टाकली. या भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या नावाने राम नाम जपना पराया माल अपना,
जे गाणं आहे सिनेमातलं, त्याची खऱ्या अर्थानं प्रचिती या पवित्र कामामध्ये भाजपने निर्माण करून ठेवली. दुसऱ्याचा पैसा लुटला, देशाच्या जनतेच्या एक एक पैशाने ते मंदिर बांधलं गेलं. पण ज्यावेळेस भगवान श्रीरामाचं मंदिराचं त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करायला गेले, तर आमच्या देशातले शंकराचार्यजी नाराज झाले. आमच्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत म्हणून त्यांना आमंत्रित केलं गेलं नाही. तुमच्या मित्रांना, सेलिब्रिटी जे सिनेमातले हॉलिवूड हिरो हिरोईन त्यांना बोलवलं तुम्ही. भगवान श्रीराम तर हा सबरीच्या हृदयात आहे, गरिबाच्या हृदयात आहे. पण तुम्ही जे काही दाखवलं, जो दिखावा केला, हे देशाची जनता नाही विसरत आहे. नानाभाऊ, एक गोष्ट पाहायला मिळाली की एनडीएचं सरकार जेव्हा आलं त्याच्यानंतर मात्र काँग्रेसचे डाऊनफॉल सुरू व्हायला पाहायला मिळाले. काँग्रेस पक्ष, माझ्या पाहणीनुसार, मी अनेक वर्षापासून काँग्रेस कव्हर करतो, माझ्या पाहणीनुसार काँग्रेस पक्षाने कधी माघार घेतली नाही. परंतु पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष सगळ्यात कमी जागा लढत आहे. असं काय झालं काँग्रेस पक्षाला की पूर्ण देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये कमी जागा लढवत आहे? बघा, काल आमचे नेते राहुल गांधीजी काल पुण्यात आले. त्यांनी सांगितलं की या राज्यामध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. मला इथं आल्यानंतर आनंद वाटतो. ते ज्या पद्धतीनं काँग्रेसचा विचारधारा ठेवतात, शाहू फुले आंबेडकर विचारधारा ठेवतात, आणि त्याचा मला आनंद आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष, आमचे अलायन्स हे सगळे आता राज्य पातळीचे पक्ष होतील, ते संपवून टाकलं होतं त्यांना. त्यांची घरं फोडली, त्यांचा पक्ष फोडला मोदीजींनी. आणि आमची भूमिका आहे की मतविभाजन झाले नाही पाहिजे. सगळ्यांना एकत्रित घेऊन राज्यामध्ये ही जी तानाशाह नरेंद्र मोदीचं सरकार आहे भाजपचं, हिला सत्तेतून बाहेर काढणं आणि देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेच्या खाती जे काही आमचे अलायन्स होते, त्या अलायन्सला त्यांच्या पद्धतीनं त्यांचं समाधान करणं हे आमचं काम आहे. त्याला आम्ही मागं पडलो हा आमचा भाग नाही आहे. आम्हाला सगळ्यांनाच घेऊन नरेंद्र मोदीचं तानाशाह आणि भाजपचं तानाशाह सरकार पाडायचं आहे. त्यासाठी हा एक आमच्या देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी आम्ही घेतलेली थोडी माघार आहे. तर त्याला आम्ही जागा कमी घेतल्यात वगैरे हा भाग नाही आहे. अखेर ज्यांना संपवलं, ज्या भाजपने, त्यांनाही आम्हाला उभं करायचं आहे, ही आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा हिंदुत्ववादी आहे आणि काँग्रेस पक्ष हे धर्मनिरपेक्ष आहे. दोघांची विचारधारा वेगवेगळ्या आहे, परंतु उद्धव ठाकरेंची हिंदुत्व या ठिकाणी सरसी पाहायला मिळत आहे. म्हणूनच त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या असाही अंदाज मानला जात आहे. आपला काही गैरसमज होत आहे. हा जो मधल्या काळातलं जे काही काँग्रेसची पडझड झाली, त्याच्यात एकच खासदार काँग्रेसचा वाचला होता. त्यांचे 19 होते. आमची भूमिका होती की त्यांना, त्यांचे खासदार होते, त्यांच्या जागा त्यांना मिळाव्यात, मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावेत, हा आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आम्ही नमतं घेतलं म्हणजे काही त्याच्यामध्ये काही त्यांचा वरचढ झालं म्हणून असं काही नाही. आखरी आमची भूमिका विभाजन मताचं न होता जे आमचे सोबतीला आलेले आहेत त्यांनाही ताकद मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका होती. आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो. महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीची स्थिती आज निर्माण झाली. सांगलीची जागाला घेऊन शिवसेना, जे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे, ती फार आक्रमक आहे. त्यांनी थेट चॅलेंज काँग्रेसला दिलं आहे की तुम्ही वाघ आहेत हे सिद्ध करून दाखवा आम्हाला. असं आहे, आपल्याला लक्षात असेल, उद्धव साहेब, आमचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम सगळे एका मंचावर होते, भाषणं झाली. आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातला प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं विश्वजित कदमांनी केला. तुम्ही, कारण की शिवसेनेवाले आम्ही वाघ आहोत असं सांगतात, त्यांनी सांगितलं की आम्ही पण सांगलीचे वाघ आहोत. आणि स्वाभाविक आहे की विश्वजित कदमला ते बोलण्याचा अधिकार पण आहे. मग वसंतदादा पाटील असतील, पतंगराव कदम साहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आणि आत्ता विश्वजित कदम असेल, याने सांगलीच्या विकासासाठी जे काही काम केलेलं आहे, त्या एका जे बाळरान त्यांनी निर्माण केलेलं आहे, तिथं शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभा केलेला आहे, शैक्षणिक व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे सांगलीचे ज्या काही आपण स्थिती पाहतो, आज तिथं आत्महत्या नाही शेतकऱ्यांच्या, तिथं सगळ्यांच्या हाताला काम आहे. एक मोठं योगदान या
कदम परिवाराचं त्या ठिकाणी पाहायला मिळतात आहे. तर मग अशा ज्याला म्हटलं तर उद्धव साहेबांनी तर तारीफच केली त्या मंचावर. नाही पण त्याच्यानंतर ज्यांना बोलायचंच आहे ते अशी लोक जेव्हा बोलतात तर त्याला काही फार तथ्य आम्ही काही देत नाही. ते आमच्याकडे आम्ही त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया पण देत नाही. पण नानाभाऊ, एक गोष्ट पाहायला मिळाली की विशाल पाटीलला घेऊन काँग्रेस अजूनही बॅकफुटवर आहे, कारवाई करत नाही आहे. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे, त्यांना अडचण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही कारवाई का नाही करत? आमची सगळी लोक आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या बरोबर आहे, मशाल बरोबर आहेत. त्या पद्धतीचे सगळे प्रचार पण आमचे लोक करतात आहेत. माझी रोज तिथं आहे. मी हायकमांडला प्रस्ताव पाठवला, त्यांचा तिथून हे आल्याबरोबर तातडीनं कारवाईचं आम्ही तुम्हाला ते आपल्याला दिसते. नांदेड मधले जे नेते आहेत ते पक्ष सोडून गेले आहे. अशोकराव चव्हाण ते तुमच्यावर फार नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडला असा त्यांचा आरोप आहे. तुम्ही असा काय त्रास दिला त्यांना शेवटी पक्ष सोडावा लागला? असं हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत ते. आता आदर्श व्यक्तिमत्व कसे होतं हे सगळ्या देशालाच माहिती आहे. आणि तिथं जेव्हा लोकसभेमधून नरेंद्र मोदी बोललेत की आदर्श घोटाला किसने किया असं म्हटलं तर दुसऱ्या दिवशीच आदर्शवाला अशोकावर कमळाचं फूल लागलं. मला एक कळत नाही माझ्यावर दोष द्यायचं कारण काय. मला काय त्रास होता त्यांचा. पण बरं झालं ते पक्ष सोडून गेलेत, त्याचा फायदाही झाला. तिथं आम्हाला आज काँग्रेसचा उमेदवार तिथं निवडून येत आहेत. आतापर्यंत तिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून येत नव्हता. ताकदीने लोक त्या ठिकाणी मिळली, काँग्रेसची संख्या वाढली. तिथं जी तानाशाह व्यवस्था होती की त्यांच्याशिवाय दुसऱ्याला कोणाला संधी नाही, त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये स्वातंत्र्याचा श्वास आलेला आहे, आनंद व्यक्त केला जातो आहे. आणि त्या ताकदीनं नांदेडमध्ये आता लोक लागलेली आहेत. त्यांना मला काय नाचता येत नाही, अंगण वाकडं आहे असं सांगायचं, दाखवायला कोणावर आरोप करणार तर नाना पटोलेचं. ठीक आहे, नाना पटोले नॉन सिरियस माणूस आहे, तुमच्या वैयक्तिक टीका करतात. कारण नाना पटोलेंच्यामुळे सगळं काँग्रेस पक्ष डबघायला आला आहे आणि आज जी परिस्थिती आहे ती फक्त नाना पटोलेमुळेच. बिलकुल आहे, माझ्यामुळे चांगली परिस्थिती झाली असंच त्याचं म्हणणं आहे. डबघाईच तर त्यांच्या काळात आलेलं आहे. कसब्यासारखी जागा कधी अनेक वर्ष आमच्याजवळ होती, आम्ही जिंकली. ज्या विधान परिषदेच्या जागा आमच्या नव्हत्या त्या आम्ही जिंकल्यात. आता लोकसभेमध्ये आम्ही एक खासदाराचं 2 आकड्यामध्येच जाणार आहोत. त्याच्यामुळे माझ्यामुळे परिस्थिती चांगली झाली, त्यांच्यामुळे खराब झाली. त्यांना लाज वाटली म्हणून पाठी सोडून गेले. भारत जोडो यात्रेच्या वेळेस त्यांच्या मुलीचे पोस्टर आणि त्यांच्या मुलीचं लॉन्चिंग होतं, पण तू राहुल गांधीला हे आवडलं नाही, त्याच्यामुळे त्यांची नाराजी होती आणि नाना पटोलेंनी त्याला खतपाणी घातलं असंही त्यांचा आरोप. आता लॉन्चिंग राजकारणामध्ये केली जात असेल काय, कुठला सिनेमा काढतात आहेत का ते लोक? लॉन्चिंग एखाद्या प्रोडक्शन काढलं काही केलं तर त्याच्यासाठी लॉन्चिंग करावं लागते, त्याला प्रसिद्धी द्यावं लागतं. राजकारणामध्ये लॉन्चिंग करावं लागत असेल तर हे तर गंभीरच बाब आहे. आता तुम्ही सांगता त्यांनी लॉन्चिंग केलं आपल्या पोरीला, तर काही कुठल्या पिक्चरमध्ये वगैरे आणायसाठी करतात काही लोक, मोठे मोठे लोक आपल्या मुलाबाळांना. हे खरं तर समाजकारण आणि राजकारण याला लॉन्चिंग करायची गरज नसते. लोकांच्या हृदयात बसायचं असतं, लोकांच्या मनात बसायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं. नुसते बॅनर पोस्टर लावले म्हणून आम्हाला तिथं लोक निवडून देतील अशी काही भावना असेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे मला नवीन पिढीबद्दल काही बोलायचं नाही. पण अशोक चव्हाणांना मी त्या दिवशी नांदेडमध्ये जाऊन सांगितलं की तुम्ही माझ्यावर जेवढी टीका कराल त्याच्यात मलाच फायदा आहे, नुकसान नाही आहे. आणि तो आज मला फायदाच झाला आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार जिंकले जातात. नाही, एक गोष्ट पाहायला मिळते नानाभाऊ की एकंदरीत चहू बाजूने तुमच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केले जाते आणि पक्षांवर कंट्रोल नाही असंही जे लोक बाहेर सोडून गेले आहेत ते बोलतात. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांना उमेदवार केला. आज मला असा एक जिल्हा दाखवा की ज्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये आपसातली कुरघोडी आहे. सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आमचे काँग्रेसचे उमेदवार आहे तिथे एकजुटीनं सगळे लोक कामाला लागले. पहिल्या काँग्रेसमध्ये हे पाहायला जात नव्हतं. काँग्रेसमध्ये उमेदवारी दिली की गोंधळ. नागपूरसारख्या शहरामध्ये आपण पाहिलं की अनेक वर्षाचा आपसातले मतभेद होते. सगळेजण आमच्या उमेदवाराच्या सोबत उभे राहिले. तिथे गडकरी निवडणूक हारतात आहेत. तर मूळ प्रश्न आहे की आता माझा ताबा नसता या माझं कंट्रोल नसतं, मी काही रिंग मास्टर तर नाही आहे की चाबूक घेऊन राहणार. पण मी प्रेमाने सगळ्यांना सोबत घेऊन
मी महाराष्ट्र उभा केला आणि भांडण संपलं महाराष्ट्रामध्ये. आणि प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला निकाल येतात. सगळे आमचे तिथले स्थानिक नेते कार्यकर्ते सगळ्यांच्या एकजुटीने आम्हाला निकाल येतात. तो कंट्रोल कसा असावा हे त्यांनी माझ्याकडून शिकायला पाहिजे. मी तुमच्यासारखे हुकुमशाही आणि तानाशाही नाही केलं. पक्ष माझ्या घरचा आहे असं बी नाही केलं. पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो. पक्ष हा काँग्रेसला मानणाऱ्या वर्गाचा असतो आणि ते काम मी केलं आणि त्याचे रिझल्ट आता तुम्हाला 4 जूनला पाहायला मिळेल. काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून ओळखला जातो आणि काँग्रेस पक्षाकडून खास करून अल्पसंख्याकांना उमेदवारी महाराष्ट्रात आणि देशभरात दिली जाते. परंतु पहिल्यांदा महाराष्ट्रात अल्पसंख्याकांना उमेदवारी दिली नाही. काही नेते पण नाराज आहे. आणि असं का म्हणजे निर्णय काँग्रेस पक्षाला घ्यावा लागला की अल्पसंख्याकापासून वेगळा निर्णय घेण्याची भूमिका करावी लागली? 3 पक्षाच्या आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात, आणि तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जागा कमी घेतल्या, तर त्या आघाडीच्या धर्मामध्ये काही गोष्टीला मग काही धर्माच्या किंवा जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये जागा मिळाल्या नाहीत हे मान्य करतो आम्ही. पण आम्ही राज्यसभेला आम्ही मुस्लिम घेतलेत, आम्ही विधान परिषदमध्ये आमचा तो मुस्लिम आहे. याचा अर्थ अल्पसंख्याकांना आम्ही तिकीट दिली नाही किंवा नाही हा वाद नाही. आणि जे कोणी वाद केला होता तोही आता संपलेला आहे. काल त्याच्यातही राहुलजींच्या काल मीटिंगमध्ये ते होते आणि ते पण आता जोरान कामाला लागून आमचे उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून आणले. नानाभाऊ, तुम्ही म्हटलं होतं की जे मांस खाणारे ब्राह्मण आहे त्यांचा श्राप लागत नाही. तुम्ही अशा कोणत्या ब्राह्मणासोबत बसून कोणता मांस खाल्लाय तुम्ही? मूळ प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आमचे चांगले मित्र आहेत. ते काय खातात काय नाही खात ते मला माहिती आहे. पण त्यांनी एका ठिकाणी कुठल्या तरी ठिकाणी शाप दिला, तर म्हणून त्यांना सांगितलं, मित्रा तुझा असा शाप लागत नाही, कारण की तू पूजा करणारा ब्राह्मण नाही, तू मटण करणारा ब्राह्मण आहे. आम्ही 2 मित्र हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आता मित्राबद्दल फार चर्चा करू नका, बस एवढीच विनंती आहे. आपल्यासोबत होते नाना पटोलेजी. त्यांची भूमिका अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी जोरदार समन्वय पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारची अडचण महाविकास आघाडीची या ठिकाणी पाहायला मिळत नाही. दुसरी महत्वाची बाब की काँग्रेस पक्षाने 2 पाय नमते जरी घेतले, परंतु धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होणार नाही याची काळजी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा आहे. आजच्या कार्यक्रमात एवढंच. पुढे आणखी काही नवीन नेत्यांसोबत आणि नवीन व्यक्तींसोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.